नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा भूमिती या विषयाचा तास घेणार आहोत. सर्व सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आपल्याला आजचं हे लेक्चर असणार आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका सेकंड टर्म एक्झामिनेशन 2024ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. या आन्सर शीटवर आपल्याला ही प्रश्नपत्रिका सोडवायची. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. स्टँडर्ड 9th जॉमेट्री 40 मार्काचा आपला हा पेपर आहे आणि 2 तासाची वेळही दिली जाणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा. क्वेश्चन 1A, चूज द करेक्ट आन्सर. 4 गुणांसाठी 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4ही पर्यायांपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. बघा, पहिल्याचा ए हा पर्याय बरोबर आहे 70 अंश, दुसऱ्याचा डी 5.8 सेंटीमीटर, तिसऱ्याचा सी थर्ड आणि चौथ्याचा 1 बी हा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर बी भाग बघा, 4 गुणांसाठी आहे. 4 उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सोडवायची आहेत आणि 4 गुण मिळवायचे आहेत. या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. मॅथची स्टँडर्ड 9th मॅथची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आहे, ती पहा, म्हणजे आपल्याला सर्व उदाहरणं पाहायला मिळतील. क्वेश्चन 2A, कंप्लीट एनी 2 ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत. 4 पैकी 4 गुणांसाठी 3 दिलेल्या आहेत. बघा, पहिली ॲक्टिव्हिटी, तिन्ही ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करून दाखवलेल्या आहेत. यापैकी आपण कोणत्याही 2 पूर्ण करा. त्यानंतर बी भाग बघा. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आन्सर शीटवर पाहणार आहोत. बघा, या पद्धतीने प्रश्न पहिला आणि दुसरा आपण पाहू. त्यानंतर प्रश्न तिसरा, त्याचं उत्तर बघा. या ठिकाणी हा प्रश्न तिसरा, 3 गुणांसाठी 1 ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. बघा, या पद्धतीने त्यानंतर बी दिलेला आहे हा तिसऱ्याचा. दोन्ही आकृत्या आहेत बी मधल्या. बघा, या ठिकाणी ते प्रश्न हा तिसरा. दोघांपैकी 1 कृती आपल्याला पूर्ण करायची. त्यानंतर बी भाग. त्यांची उत्तरं हे पहिल्याचं दिलेल्या मापांवर आधारित या पद्धतीने त्रिकोण काढायचा आहे. त्यानंतर हे दुसऱ्याचं
तिसऱ्याचं उत्तर. बघा तिसरा. 3पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा, सब क्वेश्चन्स 8 गुणांसाठी. बघा त्याची उत्तरं. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, 5वा प्रश्न. 2 प्रश्नांची उत्तरं लिहा 3 गुणांसाठी. बघा ते दोन्ही उदाहरणं. या पद्धतीने आपल्याला ती आकृती काढायची पहिल्याची. त्यांनी दिलेल्या मापांवर आधारित. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची जॉमेट्रीचा पेपर आपण या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.